आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा नंदा, अगं पोचलीस ना व? अगं मग कळवायचं तरी. नाही नाही, मला ठाऊक आहे तुझी धांदल असेल तिकडं, पर माग वाट बघणार बी कोणीतरी हाय ना व. तू आलीस तर वाटलं होतं का तुझ्या संग 4 दिवस आनंदात सुखानं जातील, पर काही ना काहीतरी वाढून ठेवलेलं असतच. नाही नाही, मी नाही लय विचार करत, पर तू बिट्टीची काळजी घे. लय जीव लावला पोरीना. हा कोण? अक्षरा असेल इथंच. बाई ग, खरंच तशीच हाय ती, जीव लावण्याजोगी. तिला आलेली बघितली मी. काय म्हणलीस? बाय बाय, मला बी तसंच वाटतंय बघ. तिच्या डोळ्यात जाणवतं का ती काहीतरी लपवती. अगं पण या समध्यामध्ये तुझ्याशी काही निवांत बोलताच आलं नाही बघ. बर बर, आता नाही आहे भेट तुझा. तू निवांत झालीस की फोन कर, मग बोल. चल ठेवते. गोळ्या घेतल्यास ना वेळ, डॉक्टरकडे जाऊया. बारक्या, तू फक्त एक काम कर, इथनं जा, कळलं ना? उगा माझ्या उरावर बसू नकोस. जरा मला शांतपणे चक्राला येळ दे, जा. अरे भाऊ ऐक, आपण डॉक्टरकडे जाऊया का? काय 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 चाललंय तुमचं? पाय दुखावलाय त्यांचा, मस्ती कसली करताय? ओरड, तू बी मलाच ओरड आता. अग मी काय नाही केलं, त्यालाच बघ कशामुळे खवळलंय काय माहित. एवढा वेळ नाही माझ्याकडे. निस्तारा तुम्ही तुमचंच, जातो म्या. छोटे मालक, काल खूप दगदग झाली आहे ना? मी डॉक्टरांना विचारून गोळ्या घेऊन आले. छोटे मालक, खाल्लेत का काही? खाल्लं असेल तर गोळी देते पटकन. अक्षरा, का वागतेस असं? काय एवढी माझी काळजी करतेस? हे समज करायची काय गरज आहे? म्या तुला एक सांगतो, उगा अपराधाच्या वाजाखाली दबून हे समज करत असशील की नाही, तर हे नाटक आत्ताच्या आत्ता थांबव. काय झालं? ते तुझं तुझ्या मनालाच माहित. असं का बोलताय? का लागलं का मनाला? म्या जे बोलतोय ते खोटं आहे वय? तुझ्या मनात कसल्या भावनाच नाहीत ना? या घरानं आपल्याला एक जबाबदारी दिली आहे, ती पार पाडायची, म्हणून हे समज करतेस ना? व मला इतकंच ओळखलं? हे सगळं मी यासाठी करते असं वाटतं तुम्हाला? मग ह्यो वरवरचा मुखवटा कशा पायी? ह्यो मुखवटाच आवडत नाही मला. मुखवटा? मी मुखवटा घातलाय? मी कसलाच मुखवटा नाही घातलाय छोटे मालक. कर्तव्य, जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आजपर्यंत कुठे कमी पडले सांगा मला? नाही ना? कर्तव्य, जबाबदाऱ्या एवढंच असतं आयुष्यात? हा, एवढंच असतंय? नाही असेल बी, तर मी अडाणी आहे, मला एवढे मोठे मोठे शब्द काय बी कळत नाही. पण मला एक गोष्ट कळ, तुझ्या या जबाबदारीच्या तळ्याशी कुठेतरी प्रेम असणार आहे की नाही? हा, हाय का नाही? किती वेळात तोच विषय? फक्त हाय का नाही एवढंच सांग मला. प्रेम, काळजी घरातल्या प्रत्येकाबद्दलच आहे, पण म्हणून काही मी कोणी वेगळा नाही ना तुझ्यासाठी. हा, नाही 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 नाही, असू दे असू दे, पण तरी बी आहे ना, हे सतत दुसऱ्यांचा विचार करणं, असं माने असणं, हे आधी बंद कर. आणि हा, स्वतःचा जास्त विचार कर. तुला काय पाहिजे
याला महत्व दे, याचा विचार जास्त कर. जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोला. तुझ्या मनातला आवाज काय म्हणतो हे माहितीये मला. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? ऐक, परवा मी झोपलो होतो म्हणून तू तुझं समद मन मोकळं केलंस आणि म्या ते ऐकलं आहे. तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे हे ऐकल्यावर लय आनंद झाला बघ. पर नंतर वाईट बी वाटलं. तू मला या आधी का नाही सांगितलंस? मला माहित नव्हतं त्या शब्दाबद्दल. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं काही नाहीये. नसेल तसं झालेलं. पर एक गोष्ट ध्यानात ठेव, मी अडाणी असलो तरी बी नजर वाचता येते मला. आणि मला हे समजा आधीपासूनच माहिती होतं. पर त्यावर आत्ता शिक्कामोर्तब झाला आहे, कारण मी आज चौथ्याच्या कानानं तुझा समद शब्द ऐकला आहे. ते मी चुकून बोलले. चुकून का होईना, पण खरं आलंच नव्हतं तोंडातून. छोटे मालक, मी हात जोडते. हा विषय इथेच थांबवा. काहीच सहन करायची ताकद नाहीये माझं. जे व्हायचं ते होणारच. तू नाही बोललीस तरी बी मला हे आईला जाऊन सांगितलं पाहिजे. नाही नाही, असं नका करू प्लीज. मला वचन द्या, तुम्ही यातलं मॅडमना काही सांगणार नाही. वचन द्या. का आधी नाही सांगितलंस तुम्हाला? हे कारण आहे असं आधी का नाही सांगितलंस? अगं माझ्या मनाचा जरा तरी विचार करायचास की माझी काय अवस्था झाली असेल याचा जरा बी विचार नाही आला तुझ्या मनात? असं काही नाहीये. प्रत्येक गोष्टीत मी आधी तुमचा विचार करते. माझ्या मनात नसेल का आला हा विचार? मग अशी का वागतेस? पूर्ण हतबल झाली मी. माझी अवस्था प्लीज समजून घ्या. खूप जबाबदारी आहेत माझ्यावर. शरूची खूप मोठी जबाबदारी आहे. तुमच्याशी संबंध तोडावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. उर्वशी मामींच्या वागण्याने मला शपथ द्यावी लागली. नाईलाजाने मी शपथ घेतली. प्लीज मी हात जोडते, हवं तर पाया पडते. यातलं काही कोणाला नका ना सांगू. माझी कळकळीची विनंती आहे. मग आपण आपलं आयुष्य लोकांच्या हातात देऊन असं चरपडत बसायचं का? असं का बोलताय? तुम्ही तुमचं आयुष्य आनंदात घालवा ना. तुझ्याशिवाय मी आनंदी नाही राहू शकत. आणि हे असं आपलं आयुष्य दावण्याला लावलेलं मला चालणार नाही. मला सांग अक्षरा, इथे बस, इथे बस. मला सांग, तुझं प्रेम आहे ना? आहे ना प्रेम? मग झालं तर आता आपल्याला हवं तसं घडणार आहे बघ. छोटे मालक, प्रेम जरी असलं तरी हे घर, या घरातली माणसं यांचा नको का विचार करायला? असा तडकाफडकी निर्णय नका ना घेऊ. बास झाला अक्षरा. घरची माणसं, घरचा विचार समजू बास झालं. आणि तू कोणाचा विचार करायलीस?
जी माणसं फक्त स्वतःचा स्वार्थ बघतायत त्यांच्या शब्दासनी बळी पडतीस होय तू? अक्षरा, म्या तुला आवडतो तरी बी इतके दिवस तू हे वट्टावर येऊ दिलं नाहीस. हा, हे असं वागताना माझ्या मनाचा जरा बी विचार तुझ्या मनात आला नाही होय? सांग ना. छोटे मालक, प्लीज थांबवा ना हा विषय. नाही थांबवणार मी, नाही थांबवणार. आणि तू हे समजा का केलंस तर उर्वशी मामीने शपथ घातली म्हणून. अगं ती कोण आहे तुझं आयुष्य बांधणारी? सांग ना. आणि का तू तिचं ऐकावंस? अक्षरा, आज पातूर तू एवढी घुसमट सहन करता आलीस, त्याचं जगाला काय बी पडलेलं नाही तर तू का जगाचा विचार करते आहेस? ते काय नाही, मी हे समज जाऊन आईला सांगणार म्हणजे सांगणारच. छोटे मालक, प्लीज प्लीज असं नका ना करू प्लीज. हे बघा, माझी घुसमट माझ्यासाठी. तुम्हाला कोणीही चांगली मुलगी मिळेल, मला असंच जगू दे ना. तुम्हाला माझी शपथ आहे, यातलं कुणालाही काही सांगायचं नाही आणि मॅडमना तर नाहीच नाही. प्लीज. कसल्या शब्दा? कोण कुणाला अडकवतंय? हे जे बी काय चाललंय ना, मला समद कळाया पाहिजे. शरू, अगं तू आता इथे? हे बरं आहे, फक्त बहिणीची काळजी. तिच्यासाठी टिफिन आणलं. आम्हालाही आवडतं हा तुझ्या हातचं खायला. हा पण तू आमच्यासाठी कुठे, फक्त ताईसाठी आणलं ना टिफिन? हो रिअली? माझ्यासाठी पण आणलंय? मग आता फक्त टिफिन नको देऊ, भरव की एखादा घास प्रेमाचा. शरू, शरू अगं कोणी नाहीये इथे, कोणी नाहीये. बरं ऐक ना, तुला काहीतरी सांगायचं. हे बघ, एकदा का सुंदर आणि अक्षराचं लग्न ठरलं ना की मग आपल्या लग्नाचा विषय मी घरी काढणार आहे. शरू, शरू. उर्वशी, उर्वशी बाहेर ये. मॅडम, मॅडम प्लीज माझं ऐकून तरी घ्या. उर्वशी. ताई, अगं काय झालंय? नाही म्हणजे असं वल्या लाकडाला आग लागल्यामुळे वरडायला लागलीस, झालंय काय? तुझी बायको कुठे? तिलाच सवय आहे वल्या झाडाला आग लावायची. बोलव तिला, मला बोलायचंय तिच्या संग. उर्वशी, ए उर्वशी. काय ताई बघ काय बोलते. काय झालं? आज लईच आठवणीला लागली माझी. काय करणार, तुझा नीचपणा काही कमी होत नाही, मग आम्हाला आठवण काढावी लागते तुझी. घ्या, म्हणजे काय झालं ना की समजा आमच्यावरच येतं. वडाचा तेलवा अंग्यावर आणि सगळा राग रंग्यावर. आता माझा काय दोष? तुझा काय दोष हे तोंड वर करून विचारतीयस? आधी स्वतःच्या मनाला विचार आणि मग साळसूतपणाचं आव्हान. ताई, अगं नक्की झाले काय ते तरी सांग की. सांगते ना, ही तुझी बायको अक्षराला कायम पाण्यात बघत आली आहे. आतापर्यंत तिच्या बरोबर नाही नाही ते खेळ खेळले,
पर ती पोरगी कधी उलटून बोलली नाही. आजवर हिनं तिचा कितीदा तरी अपमान केला, पर तिनं समद सहन केलं. आणि या बाईनं तिला माझ्या पोरावर प्रेम हाय हे सांगण्याची पण मुभा दिली नाही. आणि म्हणून अक्षरा सुंदरला कायम नाकारत होती. ताई अगं हे काय बोलालीस तू? मामा, आई खरं तेच बोलतीय. अहो बाच्चे, पण ह्या सगळ्यात उर्वशीचा काय संबंध? हा, ही कशी अडवल तिला? जर अक्षराचं तुझ्यावर प्रेम आहे, तिला तुझ्याशी लगीन करायचं, तर ते सांगेल ना तुला. यात उर्वशी काय करणार आहे? वा, वाटलंच अजून बायकोची बाजू कशी घेतली नाही. लई पदराखाली राहू नको तिच्या. ही नागिन हाय, नागिन. कधी डसल पत्ता बी लागायचा नाही तुला. ताई, मोठ्या हायसा म्हणून काय बी ऐकून घेणार नाही मी. मुद्द्याचं काय आहे ते बोला. मुद्द्याच बोलते. तुझ्यात आणि अक्षरात काय बोलणं झालं होतं? तू तिला काय शपथ घातली होतीस? आठवतंय का? हिम्मत असेल तर माझ्याकडे बघ. तिच्याकडे बघायचं काम नाही. तू अक्षराला शर्वरीची काय शपथ घातलीस मला समजा काय पाहिजे. उर्वशी, तू हे असं केलंस? माझ्यावर विश्वास नसेल तर घे वधवून तिच्याकडून. काय विचारतोय मी? नाही, हे समजा खोट आहे. मी असं काही बी केलं नाही. आमासनी ठावा आहे ना काय खरं ना काय खोटं ते. मामी, भास्कर आता उगा आईला खोटं पाडू नका. आम्हासनी समज कळलं आहे. बरं झालं कळलं ते. पण आता डोळे उघडून बघा मी का केलं असेल असं. म्हणजे हे तू केलंयस हे मान्य आहे तुला? वय मान्य आहे मला. मान्य आहे मला. या पोरीचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा हाय हे मी आधीपासूनच ओळखून होते. म्हणूनच हिनं सुंदरला फसवलं. प्रेम बिम काही नाही हिचं सुंदरवर. नाही नाही मॅडम, उर्वशी आम्ही खोटं बोलतात. मी असं कधीच उर्वशी, तुला माणसांची पारख नाही. समद्यांकडे स्वतःच्या नजरेनंच बघतेस तू. पर या पोरीनं या घरासाठी आणि माझ्या पोरासाठी इतकं केलंय का म्या तिची वाताहत होऊ देणार नाही. म्या हाय तिच्या पाठीशी. आणि एक लक्षात ठेव, या घरची सून अक्षरा वनार ही काया दगडावरची रेघ आहे. तवा शपथ सुटली मन. उर्वशी, शपथ माग घे. छे ताई, यो मूर्खपणा मी करणार नाही. तुमच्या डोळ्यावर यांच्या प्रेमाची पट्टी असेल
पर मी तुमच्यासारखं आंधळ प्रेम बघू शकत नाही. माझ्या लेखी या मुलीला काडीची बी किंमत नाही, तेव्हा मी माझी शपथ मागे घेणार नाही. उर्वशी, अगं उर्वशी ऐक माझं जरा. हे जर असं असेल ना तर हट्ट सोड तुझा. दे सुटल्या, कळतंय का? हा, पण तू कशाला पडते ह्या सगळ्याच्या मध्ये? उर्वशी, आणि मध्ये आलीस ना तरी काय बी होणार नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, लक्षात ठेव. तुम्ही काही म्हणा, ही उर्वशी शब्दाला पक्की हाय आणि मी माझा शब्द मागे घेणार नाही. उर्वशी, गप गुमान, म्या सांगते ते कर, नाहीतर गाठ माझ्याशी हाय. शपथ माग घे, नाहीतर परिणाम लय वाईट होतील. आता शेंडी तुटतो वा पारंबी, तुम्हाला काय करायचे ते करा. मी माझी शपथ मागे घेणार नाही.